रत्नागिरी तालुक्यातील चिंद्रवली गावात गेल्या वर्षी सतीच्या पर्या येथे वळण बंधारा बांधण्यात आला। दरवर्षी तेथे मातीचा बंधारा बांधून गावकरी शेतीला पाणी पुरवठा करतात। मात्र 2024 मध्ये सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधण्यात आल्याने ग्रामस्थांना शेतीसाठी मुबलक पाणी मिळेल अशी आशा होती, मात्र झाले उलटेच। मातीच्या बंधाऱ्यात पाणी थांबायचे। सिमेंटच्या बंधाऱ्याला गळती लागून बंधाऱ्यातील पाण्याचा साठा संपत आहे, त्यामुळे उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे, असे तेथील एका शेतकऱ्याने टाइम्स डिजिटलकडे बोलताना सांगितले। माझं नाव सतीश गोविंदमुळे, राहणार चिंद्रवली। सतीचा पर्याय येथे वळण बंधारा आम्ही मागितला होता। त्याप्रमाणे हा वळण बंधारा 2024 साली बांधला गेला। आज वर्षसुद्धा व्हायचं आहे। त्या बंधारा पूर्ण झाला हे पण आम्हाला सांगितलं गेलं नाही आहे। त्याला प्लेट नाही आहेत। आज पाण्याचा थेंबसुद्धा आज साचत नाही आहे। खाली शेती आहे, 5-7 विहिरी आहेत। त्या विहिरीचा पूर्वी बंधारा आम्ही कच्चा बंधारा बांधत होतो तेव्हा पूर्ण भरून राहायच्या विहिरी। आज त्या विहिरी तळ गाठायला लागले आहेत। शाळेला पाणी मिळत नाही। त्यामुळे या बांधलेल्या 1 वर्षाच्या धरणाची पूर्ण वाट लागलेली आहे आणि त्यामुळे आज पुढं येणाऱ्या मे महिन्यापर्यंत आम्हाला भीषण पाणी टंचाईला तोंड द्यायला लागणार आहे। तेव्हा शासनाने या बांधलेल्या बंधाऱ्याचा विचार करावा आणि आम्हाला पाण्याची तरतूद करावी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।